कोल्हापूर महानगरपालिकेचा सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत यानं वृत्तपत्रांमधून जाहीर टेंडर न करता केवळ कोटेशन काढून युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी या एकाच संस्थेकडून सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, प्रिंटर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य बाजारभावापेक्षा तिप्पट किमतीनं खरेदी करत कोल्हापूर महानगरपालिकेचं आत्तापर्यंत 1.5 कोटींचं आर्थिक नुकसान केलं असल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलाय। या संदर्भातील निवेदन त्यांनी महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिले। महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, मात्र यासाठी मॉनिटर टीव्ही बसवलेले नाहीत। त्यामुळे ही सर्व कामं अपुरी असल्याबद्दल कामाचं थर्ड पार्टी ऑडिट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज यांनी केलं होतं। यासाठी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती। याला 3 महिने होत आले, मात्र कोणतीही चौकशी अद्याप करण्यात आलेली नाही। या प्रकरणाची चौकशी करून राजपूत यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशारा भूपाल शेटे यांनी दिलाय। कोल्हापूर महापालिकेमध्ये जवळजवळ 250 कॅमेरे बसवलेले आहेत आणि ह्या कॅमेऱ्याचं शासकीय तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज यांनी ऑडिट केलेलं आहे। या ऑडिटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की मॉनिटरिंग व्यवस्था नसल्या कारणानं हा प्रोजेक्ट अपुरा आहे। तरी देखील यानं पहिलं 27 लाखाचं बिल काढलं। त्याच्यानंतर आता परत हॉकी स्टेडियम आणि बिंदू चौक येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी देखील यानं कोटेशन काढलेलं आहे। एकाच युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी या कंपनीसाठी वेगवेगळी टेंडर भरून याच कंपनीला तो सतत काम देत आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे यानं कोरोना काळामध्ये 16 लाख रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। आता कोविड केंद्र सगळी बंद आहेत आणि हे कॅमेरे त्यानं आणि ह्या युनिव्हर्सल टेक्नॉलॉजीचे जे मालक आहे ह्यानं गायब केलेले आहेत आणि तेच टीव्ही काढून घेऊन सीसीटीव्ही काढून घेऊन त्यानं परत कोल्हापूर महापालिकेला दिलेले आहेत। 1.5 कोटी रुपयाचा यानं भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळं यशपाल राजपूत याला ताबडतोब निलंबित आणि फौजदारी गुन्हा ह्याच्यावर नाही दाखल केला तर मी हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल